नमस्कार मंडळी, मी आहे प्रतिभा गुजर. ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. ही आहे चिंच आणि गुळाची चटणी. तर आज आपण याचीच रेसिपी पाहणार आहोत. ही चटणी सर्व चाट पदार्थांवर व रोजच्या जेवणातही आपण तोंडी लावायला ताटामध्ये घेऊ शकतो. ही चटणीचा वापर अनेक आहेत आणि करायला एकदम सोपी आहे. भेळ, पाणीपुरी, कचोरी, दहीपुरी असे कितीतर चाटवर ह्या चटणीचा वापर केला जातो. जिथं चाट तिथं ही चटणी नक्की असते. तर मग चला मंडळी, आपण हे रेसिपीला चालू करू. आता इथं मी 2 घंटे अगोदरच 1 वाटी चिंच हे भिजून ठेवलेली आहे. तर त्याच्याच प्रमाणामध्ये मी इथं 1 वाटी गूळ देखील घेतलेला आहे. आता इथं 1 चमचा मी हे कॉर्नफ्लॉवर घेतलेली आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे व किंचित हळद आहे. आता इथं अर्धा चमचा मी हे कच्चे धने घेतलेले आहे, जे की ओबडधोबड वाटलेली आहे. त्यातच अर्धा चमचा सोप पण घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ आहे. आता इथं चिंचेचे आपल्याला मिक्सर करायचं आहे. आता चिंचेची चटणी म्हणलं तर ह्याला मिक्सर करणं जरुरी आहे. आता मी हे चिंच मिक्सर झाल्यानंतर गाळणीच्या सहाय्यानं सगळं मी गाळून घेणार आहे. आता बघा, चिंच आपल्याला व्यवस्थित असं मिक्सर करायची आहे आणि मिक्सर झाल्यानंतर एका गाळणीने आपल्याला हे गाळून पण घ्यायची आहे. आता मी इथं चिंच मिक्सर केले आणि आता हे सगळं गाळून घ्यायले. हळू आणि सावकाश व्यवस्थित असं हे चिंच आता गाळून झालेली आहे. इथं तुम्ही पाहू शकता, गाळल्यानंतर चिंचेचा कलर असा आलेला आहे. आणि चटणी करण्यासाठी आता इथं मी सगळ्यात पहिल्यांदा कढई घेते आणि कढईमध्ये किंचितच असं अर्धा पळी एवढं मी तेल घालणार आहे. आता या अर्ध्या पळीमध्ये मी अर्धा चमचा जिरे घालणार आहेत. आता बघा, इथं तेल तापलं की मी इथं अर्धा चमचा मी हे जिरे घातले आणि जिरे आता लाल व्हायलात तोपर्यंत मी हे चिंचेचं पाणी जे की आपण गाळून घेतलेलं आहे ते सगळं इथं घालणार आहे. आता हळू असं मी इथं चिंचेचं पाणी पण घातली आहे आणि त्याचबरोबर परत साधं पाणी जे की अर्धा ग्लास एवढं मी ह्या चिंचेच्या पाण्यामध्येच कढईमध्ये हे घातलेलं आहे. आता हे सगळं मिळून आपल्याला गोल गोल असं ढवळत राहायचं आहे. आता गॅस हे मीडियम फ्लेमवरच आहे आणि हे सगळं मी आता ढवळून घेत आहे. आता इथं 2 मिनटापर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे. आता चिंचेच्या पाण्याला हे उकळी आलेलीच आहे. आता अशा वेळेसच मी इथं हे गूळ सोडणार आहे, जे की हे ओबडधोबड असं मी वाटलेली आहे. ह्याचं काय पूर्ण बारीक असं केलं नाही. तुम्ही गूळ कोणतं पण वापरू शकता, गुळाची पावडर पण वापरू शकता आणि नाही म्हणलं तर हे गूळ असं फोडून माझ्यासारखं पण तुम्ही वापरू शकता. आता मी हे सगळं फिरवत आहे. आता गूळ पगळेपर्यंत आपल्याला असंच फिरवत राहायचं आहे. आता पहा तुम्ही, इथं 5 ते 10 मिनटामध्ये पूर्णपणे इथं गूळ पगळणारच आहे. गॅसची फ्लेम मी मीडियमवरच ठेवली आहे. एक पूर्ण मोठा आपल्याला इथं करायचं नाही. आता 5 मिनटं झालेली आहेत आणि इथं बघा तुम्ही, गूळ पण पूर्ण पगळून गेलेला आहे. आता ह्याच ठिकाणी मी इथं 4 काळे मिरे आणि थोडेसं दालचिनी पावडर आणि मीठ, लाल मिरची व हळद हे सगळं घालून फिरवणार आहे. आता मिरची घातलं की लगेच फिरवायचं आहे, नाही म्हणलं तर त्याचे गाठी बांधण्याची शक्यता राहते. आता आपल्याला असंच हे फिरवत राहायचं आहे. आता परत हे 2 मिनटापर्यंत फिरवणं झाल्यानंतर जे मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर आहे त्याच्यात थोडंसं पाणी घालून हे असं लिक्विड पेस्ट केलेली आहे आणि ते इथं घालायचं आहे. आता कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर आपल्याला हे कंटिन्यू चमचा फिरवतच राहायचं आहे. आता हे मी असंच बारीक गॅसवर 10 मिनटापर्यंत याला शिजवून घेणार आहे. आणि ते शिजवणं झाल्यानंतर मी इथं अर्धा चमचा चाट मसाला तुमच्याकडे नसेल तर पादा नमक पण तुम्ही इथं वापरू शकता. ते आता मी इथं चाट मसाला घातलेली आहे आणि परत ह्याला फिरवतच आहे. आता झालं. मग आता चटणीला जे जे लागतात ते आपण सगळं इथं घातलेलेच आहे पदार्थ. आता फक्त आपल्याला हे आटण्याचंच वाट बघायचं आहे. आता इथं व्यवस्थित चटणी शिजत आहे आणि झालं. आता ह्या स्थितीला चटणी पण अर्ध आटलेली आहे आणि ही चटणी पण आता तयार झाली आहे. आता मी हे गॅस बंद करते. आता तुम्ही बघू शकता, आता हे गॅस मी बंद केलेली आहे. आता थोडंसं थंड झाल्यानंतर ही चटणी पहा, हिचा घट्टसरपणा बघा. आपल्याला जशी पाहिजे तशीच आहे. इथं तुम्ही पाहू शकता, ही अजून थोडी कोमटच अशी आहे. आता हे पूर्ण थंड झाल्यावर आणि थोडं आवळून येईल ही चटणी.
आणि आपल्याला पाहिजे तसं एकदम परफेक्ट ही चिंच गुळाची चटणी ही तयार झाली आहे. तर मग मंडळी, रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, ही चटणी 15 ते 20 दिवस सहज टिकून राहते. ही चटणी आपणास फ्रीजमध्ये पण ठेवू शकता अथवा फ्रीज बाहेर पण ठेवू शकता. ही अजिबात खराब होणार नाही. आणि काचेच्या बाटलीतच ह्या चटणीला भरून ठेवा. मग काय, आता भरलेली ही वाटी बघून सुटलं ना तोंडाला पाणी? तर मग चला मंडळी, माझ्यासारखी ही अशी करून तर बघा एकदा चिंच गुळाची चटणी. ही रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.